नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आणि काल भयानक असा पाऊस पडला, गाडी चकाचक आपण धुवून आणली होती। ठीक आहे, पावसाचे काही दिवस आहेत, त्यानंतर पाऊस पडणारच। तो चलिए अभी गाड़ी को मारते हैं स्टार्टर और निकलते हैं अपने जर्नी के लिए। गणपती बाप्पा मोरया। ना नुसता माईक आहे तो रे मध्ये, तर अवतार झालाय। तब्येत ठीक नाही आहे, पण काम आहे तर जावं लागतंय। चला आता थोड्या वेळात हायवेवरच भेटू। ऊन पडला होता, मी बोललो आज पण ऊनच पडेल, पण गंडवला पावसाने आपल्याला। आज चांगलाच पाऊस आहे, एवढा नाहीये। आपण कालच गाडी धुतली आणि हा असा पाऊस। माझ्यासोबत दरवेळी असं होतं की गाडी धुतली ना, गाडी एकदा वॉश केली एकदम क्लीन मध्ये की पाऊस पडणारच पडणार। ठीक आहे, चालेल, आज धुवू परत, आज स्वतःहून धुवू आपण। तर त्या मानाने या मानाने काहीच पाऊस नाही पडत आहे आपल्याकडे, तर पाऊसच नाही जास्त पडत आहे। इकडे तर पाणी साचलंय कंटिन्यू, भरपूर पाणी साचलंय रस्त्यावर। इकडं पावसाचा नामो निशाण नाही, इकडं अजिबात पाऊस नाही। आता परत तिकडं पुढे पडत असेल, जित्याची पुढे। जाता जाता राहिलोय, कधी फेरी होते काय कळत नाहीये। या आठवड्यात जाणार होतो, अरे आठवड्यात काम लागलं। अभी क्या इंतजार करो, कब जाने को मिलेगा। आज मला वाटतं 45 मिनिटांमध्ये पनवेल गाठेन, अजून बाकी आहेत। आणि हा बघ येड कसं चाललंय। अरे स्कूटी आहे ने 80-90 ला पळवतोय, वारा आला तर वाऱ्याच्या झुलुकने जाईल इकडे तिकडे, आहे ना। स्पीडच बघ, आहे ना। मागाशी लिटरली 90च्या वरती होता। एक वाऱ्याची झुलूक आली नाही, साईडवरून गाडी बिडी गेली सुसाट तर जाईल वाऱ्याचा। है ना, है ना, है ना। हेवी ड्रायव्हर आहे आणि गाडी पण हलते बघ कशी। तर माझ्या बघा, हे काय पॅराशूट घातलंय वाटतं, पॅराशूट। जाऊ दे मरो। बिचारा, माझं डोकं परत दुखायला लागले भरपूर। जय श्री स्वामी समर्थ। एक गाडी त्या साईडच्या लेनला जाईल, लेफ्ट साईडला, टोटल लेफ्ट साईडला जाईल। आणि आपण पण
आणि यांची कधी कामं संपतच नाही. दारू पिऊन वाहने चालवू नये. अरे दारू नाही पिली तरी पण रात्रीचं येऊन ठोकेल तुमच्या खड्ड्यांमुळे. स्मेल कसला आला रे यार, केमिकलचा स्मेल. तरी मी विचार करते मागासून माझं डोकं का दुखतंय. मी बाहेरची हवा आतमध्ये घेत होतो. आणि मोबाईल आल्यापासून गोप्रोला क्वचितच हात लावलाय. फक्त आजचे व्हिडिओची स्टार्टिंगच तिथून केलंय, ब्लॉगची स्टार्टिंग. बाकी त्या गोप्रोला हातच नाही लावलाय. करंजाडीच्या साईडला आहे आपल्या JNPT रोडला. आणि इकडं लख्ख ऊन, अजिबात पावसाचा नामोनिशान नाही. काय बोले अबे. तर या स्कूटीचा तर पिट्याच पाडलाय पार. आबा कुठे गेला? हा इकडे आहे, माझ्या भावल्याच्या मागं लपलाय. चांगलाच पिट्ट्या पाडलाय त्याने स्कूटीचा. मी कुठे 100-110 ला आलो तेव्हा मला भेटलाय तो इकडे. चला बे पोहोच गए का इथे कळंबोली सिग्नल. पोचलोय इथे कामोठ्यात. तर पहिले चहा पिऊन घेऊ, कारण मला थोडं विचित्र वाटतंय. तर डोकं वगैरे फार गरम व्हायला सुरुवात झालंय. आणि त्यात परत उद्यापासून 2 दिवस बाहेर आहे, 2 दिवस मे बी. तर पहिले चहा पिऊन घेऊया आणि नंतर मग बाकीचे काम काय आहेत ते. मी कॅश पण नाही काढलंय, किती आहे काय माहिती, 12-15 रुपये असेल वॉलेटमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं चहा तर होऊन जाईल, नंतर कॅश काढून घेऊ. गोळी पण नाही घेतली, काही खाल्लंय पण नाही घरून निघताना. बाकी सकाळी सकाळी निघायचा हाच प्लस पॉईंट असतो की जास्त ट्रॅफिक नाही भेटत. तरी आपल्याला सकाळ कसले ऑलमोस्ट 10 वाजलेत. ऑलमोस्ट 10. आणि माझा वॉच परत मागे पडला, 9 वाजलेत. तर चलो चाय पिले ते वगैरे पिऊन झाले. आणि ते काका आहेत ना, ते जाम चांगले. म्हणजे साईडला असं ऑटो स्टँड आहे. तर ते बोलत होते की एक साईडने बंपर निघलाय म्हणून. मी त्यांना सांगितलं की दोन्ही साईडचे लॉक तुटलेत. तरी त्यांनी एक साईडनी असं आतमध्ये दाबून दिलं. हे चांगले आहेत. मग त्यांना सांगितलं की दोन्ही साईडचे लॉक तुटलेत म्हणून तो राहणार नाही. किती मी निघताना लावलं किंवा आत्ता जरी तुम्ही लावलात ना तरी पुढे जाऊन तो निघणारच आहे. एक फक्त छोटा खड्डा, जरासा नॉर्मल जरी खड्डा लागला ना तरी तो निघून जातो. थोडे दिवस अजून गाडी पुरी नवीन होणार, एकदम चकाचक. वेटिंग करतोय, कधी येतील मॅडम काय कळत नाहीये. म्हणून अलीकडेच थांबलो, कारण त्यांची तिथे गाडी लावायला जागा नाही आहे. म्हणजे आहे जागा, पण कुठली मोठी वगैरे गाडी आली, बस वगैरे आली, स्कूल बस वगैरे, की तिथून थोडी इकडून तिकडून हलवावी लागते गाडी. आपले हायवे बरा साईडच्या साईडलाच. तर साधारणतः 4.5 वर्षानंतर, 450 वर्षानंतर, सॉरी 4.5 कमीच बोललो, 450 वर्षानंतर मॅडम आल्या. आणि कधी सिग्नल लागला नाही असं होणारच नाही. आता सिग्नल तर सुटलाय, पण तिथे पोहोचेपर्यंत मला असं वाटतंय लागेल परत सिग्नल. चला आता डीमार्टला जायचं आहे. डीमार्टला जाऊ, थोडीशी खरेदी आहे आणि मग नंतर डायरेक्ट घर को जाणे. काय सिग्नल लागणार परत, भरपूर मोठा लागलाय. चलो इनका तो काम शुरू हो गया. चक्क सकाळ सकाळ डीमार्ट मध्ये पार्किंग नाही. कशी बशी भेटले पार्किंग. चला लवकर लवकर सामान खरेदी करूया आणि गाडी इथून काढूया.
म्हणजे कसं टेन्शन नको ना आपल्याला, त्यामुळे एकदम बाईकवाल्यांच्या साईडलाच लावलं, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन येतोय. चलो ते थोडी शॉपिंग करणे. किती घेतले आणि काय काय घेतले बघा, सगळं खादीचं सामान आहे. आणि छोटं लेकरू काहीतरी शोधतंय याच्यात. लहान पोरांना कसं स्टेशनरी मध्ये गेल्यानंतर हे घेऊ का ते घेऊ होतं, तसं हिचं होतं स्टेशनरी मध्ये आल्यानंतर. बघा काय घेते बघा. चालवायचं काम नेहमी माझं. अजून काय काय घ्यायचंय काय माहिती. पहिल्यांदा कोणीतरी माझ्यातून गाडी घेतलंय. लागतंय का ब्रेक? ब्रेक लागतोय का? जाशील नाही तर डायरेक्ट तिथं. मला दाखवत झाला गाडी लावलंय कुठे ते. अशा ठिकाणी लावलंय ना जिथं मला सर्वात जास्त आता भीती वाटते. चला गाड्याची तर वेळ आली. आता पनवेल सोडलाय, शिरडोनच्या आसपास आहे आणि कुठेतरी खायला थांबायचं चाललंय, कारण भूक लागलाय आता भरपूर. पण काय खाणार आहोत ते नाही दाखवणार तुम्हाला. नाही खेकडा बिकडा नाही खाणार, खेकडा बिकडा नाही खाणार. प्युअर व्हेज खाणार, प्युअर व्हेज खाणार आहोत, प्युअर व्हेज. नंतर मग आपण कॉफी वगैरे घेतले ते प्यायचंय. चलो अपना तो स्पॉट आ गया, मिलते हैं थोड़ी देर के बाद. वॉश केली होती आणि गाडीची अवस्था काय झालंय. घरी जाता जाता परत वॉश करायचं. काय वाटलं फोटो काढत आहे? नाही व्हिडिओ काढत आहे. घेतलंय तुला पण टाकणार. तर आता सीएनजी भरून निघालो. बरंच सीएनजी बसला, कारण काल थोडा वेळ गाडी उभी होती ना एसी चालू करून, आणि जरा जास्तच चेक होते ना. ऍडजस्ट करा, कारण आपला रोड कॉन्क्रीटचा आहे ना. हे घेतलं पाहिजे रे ट्रायपॉड स्टँड, हे मोबाईल होल्डर समजा. तर आता घरी जायला निघालोय. परत परत तोच रस्ता काय दाखवायचा तुम्हाला, तरी पण एकदा बघून घ्या ना. खरंच बघायचं तर बघूनच घ्या. आता कर्नाळ्याला पोहोचतोय. बघा इकडे आहे आपला कर्नाळा. आता क्लिअर दिसेल बघा. हे बघा कर्नाळा आहे ना. हे आपला ट्रक आणि हे आपली गाडी. आपला नाही ट्रक, लोकांचा आहे. तर आता एवढाच रस्ता बघितला तेवढं फार झालंय, खूप झालंय. तर चलिए ब्लॉग को इधर ही करते एंड, वीडियो को इधर ही करते समाप्त. मिलते अगले वीडियो में, तब तक के लिए सायोनारा, बाय बाय.